आता आम्ही आलोय उदयपूरमध्ये आणि आम्ही परत कॅब करत होतो, पण आम्हाला कॅब काय माहिती नाही, पण कॅब मला ऍक्सेप्टच करत नाही. आणि परत आम्ही सेम रिक्षात बसलोय. हा, हे वडापाच आहे. जास्त पैसे दिले. आधी आम्हाला बाहेर नको एवढं काढायचं नाही स्वतःची बस. तर मला काही कळत नाही तर कॅबवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे. कुणी ऍक्सेप्टच करत नाही. आतापर्यंत आम्ही कॅब एवढ्या म्हणजे बुक करायचं बघितलंय, पण एकदा पण आम्ही कॅबने गेलेलो नाही, कारण त्यांनी ऍक्सेप्टच केलेलं नाही. आणि आता असं म्हटलेलं की या रिक्षातनं नाही जायचं कारण खूप गर्दी होत्या, पण आम्ही 2 रिक्षा केल्या. पण हे त्यांचं काही हे मोठी रिक्षाचे पण प्रकार आहे. काय करताय? काय जात नाही असं वाटतंय. तुला सांगतोय. उदयपूरमध्ये आलोय, हॉटेलमध्ये आलोय आणि अजून आमचं चेक इन झालेलं आहे. सो इथं आम्ही कॉमन एरियामध्ये आहे आणि हे असे सगळे बसलेत. ही अंकी आहे, ही अंकी आहे. इकडे बघा रे मोहित. खूपच डर लागत आहे. हां, आणि फक्त आम्हीच नाही आहे, बाकी पण आहेत. दिसत आहेत का तिकडची लोक? काय चेकिंग? अच्छा, मला काहीतरी वेगळं. हां, मला काहीतरी वेगळंच आहे. आणि आता मी वेट करतोय. कुठं जाईल तिथं काहीतरी आहेच प्रॉब्लेम. असं नाही प्रॉब्लेम उद्याच आहे काय? ट्रॅव्हलचा. हां, ट्रॅव्हलचं बघितलं का? बघितले बस. आलोय गणगौर घाटला आणि खूप जास्त भारी आहे. हे पण आम्ही रीलवरती बघितलेलं आणि आम्ही जिथं स्टे करतोय तिथेच आहे हे पण खूप सुंदर आहे. हे बघा पाठीमागं इकडून जरा लागतं. खूप छान आहे. आमचं आवरलेलं नाही आहे त्यामुळे हे असं दिसतंय, बट हे बघा तुम्ही. फायनली आणि ते लिफ्ट पण आहे. आम्ही जसं जसं आलोय की नाही आता नाही सांगू शकत. सगळेजण एवढ्या मोठमोठ्या बॅगा उचलून घेऊन आले. वाट लागल्या. अजून आम्ही लोकेशनच ठरवतोय. अरे नाही बी काय म्हणत आहे. उदयपूरमध्ये आता वाजले 4. आम्हाला अजिबात हसू येत नाही. आम्हाला रडायला लागले. काय प्लॅन केलाय आणि अजून आम्ही जेवलो पण नाहीये. अजून आमचं चाललंय जगत निवास जायचं, सिटी पॅलेसला जायचं. याचं टायमिंग चेंज आहे. हां, झोपलो नाही अजून आम्ही. हो, मोहित झोपलाय. नाही म्हणायचं नाही. आज बघायचं की नाही मग प्रॉपर आपणच झोपलं तरी सगळ्यात आम्ही एक तर कमी प्लॅनिंग झालं की असं होतंय किंवा एक्स्ट्रा प्लॅनिंग झालं की असं होतंय. काय फिरतोय? सगळ्यात पहिल्यांदा मी आलतो बाबा. सगळ्यांचे दरवाजे वाजून घेतो. आला सगळ्यांचे दरवाजे. आता झाले 4:20. जेवलोय आणि आता आम्ही निघालो सिटी पॅलेसकडे. आणि इथला रोड पण खूप छोटे छोटे आहेत. आणि असं शॉपिंग करायला खूप दिसतंय काय, पण असं त्याच्या जवळ गेलं की नाही आवडतच नाही काय, असा विषय. आणि एक म्हणजे आम्ही जिथून जेवलो आणि आम्ही पुढं गेलो आणि आम्ही रोड चुकलो आणि जवळच होतो 200 मीटर आणि रोड आम्ही चुकला आणि जेवढं आम्ही चाललेलो तेवढं वापस परत आलो कारण रोड चुकलेला.
आता मला वाटतं आज फक्त आमचं सिटी पॅलेसच होणार आहे आणि बाकीचं नंतर होईल. हे सगळेजण इथं तिकीट काढायला. दीदी आता ही मध्ये आल्या. दीदी साईडला हो प्लीज. दीदी साईडला होत नाही मला वाटते, आपणच गेलेलं बरं आहे. सो आता आम्ही इथे बघतोय तिथे वेगवेगळे तिकीट्स आहेत. 400चे पण आहे, 200 पण आहे, असं काहीतरी आहे. दिवसाची सुरुवात कशी होती मोहित? पाण्याचा आवाज इग्नोर करा. काय आम्हाला पण आलेलं आहे गरम पाणी, कारण आम्हाला थंडच पाणी होतं. और कुछ बोलणं आहे? माझं पण येत नाही तरी पण बोल, माझा पण गेलाय आवाज. तर आवरून आम्ही इथून येतोय असे घागरे वरती घेऊन, स्कर्ट वरती घेऊन. दाखवायचं का? 1 मिनिट. हो बॅग मध्ये आता पाहिजे ना. सेशन चाललंय, फोटो सेशन. कारण प्लेस एकदम मस्त आहे. ठीक आहे. हे आम्ही इथे बसलोय आता. हे काही नवीन नाही, हे रिक्षामधूनच ठरलोय आम्ही सगळीकडे. कारण आम्हाला 8 सीटर आहे. 6 सीटर. हा 6 सीटरचं आम्ही 8 सीटर बनवलंय. विषय काय आहे, कॅबवाला आम्हाला घेत नाही. डे 1 पासून त्यांचा काय इश्यू आहे मला माहिती नाही. आम्हाला ते घेतच नाही आणि मग आम्ही 6 सीटरचं आम्ही 8 सीटर केले आणि आम्ही याच्यातच बसलो. आणि आता तिथून गाड्या चालल्या. 4 व्हीलर एवढ्या जवळून गेले की जरा कमी त्याची गाडी या गाडीत आली म्हणजे माहिती नाही अशी काय करतात लोक. पाठीमागं पण एक गाडी आहे. पोलीस सांगायचं त्याच्यात एवढे हॉर्न वाजवा लागला. सांग ना, पुढचा गेल्याशिवाय आम्ही कसं चालणार आहे. आता आम्ही चाललोय जग मंदिरला. आता बघूया कसं आहे. तिकीट काढायला आलोय. प्रत्येक ठिकाणी यांना कॅशच पाहिजे. कुठून आणायची कॅश? कोण वापरते कॅश आता? नाहीच. आम्ही आता एवढा वेळ थांबलेलो स्टँडवरती तिकीट्स काढायला. फक्त त्यांना कॅश पाहिजे होती म्हणून आम्हाला किती तर जास्त वेळ लागला. आणि जो रिक्षावाला ड्रायव्हर होता ते पण दंगा करत होते, लवकरावर लवकरावर लवकरावर. आत्ता नाही आहे, घरी आहे. असं झालंय सगळं. चांगली पण आहेत. एक कपल आलेलं, त्यांनी आम्हाला कॅश दिली. येताना कॅश विसरलो. कार्ड तर बिलकुल पण विसरलो. एवढेच होते आमच्याकडे फक्त 1,000 होते आणि काहीतरी वरती चिल्लर होते. आणि इथं आमचं तिकीट झालं 4,800. आमच्याकडे 1,000 आहे. बाकीचे काय करू, कार्ड पण नाहीये. आणि मंदिरा बाहेरचे चांगले बरं का. आम्ही तर अजून फिरून आलोय. कॅश ठेवा. आणि रॅन्डमच कपल होतं, असंच तुक्का मारायचं म्हणून मारला आणि तो लागला. नशीब चांगला आहे. फक्त तुम्ही नजर लावू नका. आता हे तर नंतर ब्लॉग जाणार आहेत, बट तरी चांगले विचार ठेवा सगळ्यांबद्दलचे. सगळ्यांचं चांगलं होणार आहे. बाय. फायनली तिकीट्स आलेत. आता ते सिटी पॅलेस होतं त्याचं 400 रुपये तिकीट होतं आणि एकाचं 50 रुपये होतं. तर आम्ही काल ऑलरेडी 400 रुपये तिकीटचं बघून आलोय. आणि 50 रुपये तिकीटचं काय नव्हतं, फक्त एक असं रोड होता चालायला जायचं, एवढंच होतं त्याच्यामध्ये. आणि आता जस्ट बिकॉज आम्हाला तिथून जायचं आहे म्हणून ते 50 रुपयाचं तिकीट याच्यामध्ये ॲड केलं आहे. कारण जे आता जगमंदिर आहे त्या रोडच्या पुढे आहे आणि आम्हाला चालत त्या रोडवरून जायचं आहे म्हणून ते त्यांनी ॲड केले 50 रुपये. आणि आता आतमध्ये जर आम्ही पाणी घ्यायला गेलो, बापरे हे बघा डेंजर आहे, दिसलं नसेल तुम्हाला तर ते. हा काय सांगत होते मी, विसरलो यार. काल लवकर आवरला असतो ना, आठवत नाही आता मला. तर आम्ही आता बघतो ते कसं आहे जग मंदिर आणि तुम्हाला पण मी अपडेट करते. ठीक आहे, बाय बाय. हे टॉय ट्रेन आहे, आता याच्यातून आम्हाला नेणार आहेत का नाही मला माहिती नाही आहे, बघूया. नेऊ देत असं वाटतं कारण एवढं चाललो आहे पायाची वाढ लागल्या. म्हणजे तुम्हाला फिरायचं असलं तर कष्ट तर घ्यायला लागणार आहे, तेवढं मला कळालं आहे. पण सुंदर आहे हा, मला आवडलं राजस्थान.
त्यांनी इतकं काय काय बनवलंय, आपल्याकडे तेवढा टाइम नाही आहे, सो ते कवर नाही होत आहे. बट मस्त आहे ते, खूप भारी. आणि तुम्हाला जर राजस्थान प्लॅन करायचं असेल तर आधी राजस्थानला कोण जाऊन आलं आहे त्यांच्याकडून थोडंसं म्हणजे सजेशन्स घ्या, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, बुकिंग्स. तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून काय एक्सपेरिमेंट करू नका, ते खूप महागात पडतं आहे. सो जरा लोकांचं ऐकायचं पाहिजे तसं मला वाटतंय. कोण तर जाऊन आलेलं असेल तर त्यांना विचारलं पाहिजे आपण कसं जायचं आहे, काय जायचं, कसं बुकिंग करायचं आहे. फुटपाथ पे चले असं लिहिलंय तरी पण हे रूल्स फॉलो करत नाही त्यांनी, मला पण करू देत नाही. आता मी चालले सुंदर आहे. हे नंबर लावलं का? क्यू आहे जगमंदिरला जायला आणि बोटमधून जगमंदिरला जायचं आहे. इथे आहे आता एवढी लोक आहेत, मे बी हे एकामध्ये बसतील और हे सगळे एकाच जातील आणि आम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये येऊ. हे आहे जगमंदिर. सो इथे आम्ही जाणार आहे बोटमधून आणि हे अशा बोट्स आहेत, अशा बोट्स आम्ही जाणार आहे. याचं तिकीट कमी आहे. आता हे सनसेटला खूप जास्त भारी दिसतंय, बट सनसेटच्या वेळेला गेलो तर परत अजून 200 रुपये और 300 रुपये एक्स्ट्रा आहेत. हां, जाणारे येणारे आणि हे असे डिस्टर्ब करतात मला ब्लॉगमध्ये. स्वतःला यायचं पण नाही आहे आणि मला पण नाही करू द्यायचं. त्याचं रिझन पण सांगा काय? क्यू एवढी मोठी आहे. हां, क्यू दाखवली. आता मी जातो नाही तर परत मग आणि नका नको. हे आहे जगमंदिर. हे आहे जगमंदिर, खूप सुंदर आहे आणि इकडे लेक आहे असा. जास्त फोटो काढले तिथे. चार्जिंग पण संपले, पॉवर बँक आता मी कनेक्ट करून व्हिडिओ करायले. राजस्थानचा प्लॅन केल्यावर उदयपूर अजिबात स्किप करू नका, कारण मग तुम्हाला हे मंदिर बघायला नाही मिळणार. तिकीट आहे याचं पण ठीक आहे, खूप भारी आहे, एकदम इंस्टाग्रामेबल प्लेस आहे हे. सो हे पण तुम्ही ॲड करा तुमच्या आयटनरीमध्ये. इंस्टाग्रामेबल प्लेस आहे. तुम्ही इकडे बघा ना, एक महाराष्ट्रीयन लोक आलेत, ते त्यांच्या आजीला घेऊन आले. किती छान, खूप म्हणजे खूप सुंदर प्लेस आहे. आता मी व्हिडिओ करायला लागतो कारण बॅकग्राऊंड याचं छान आहे. हे बघा पूर्ण. आणि माझ्याबरोबर समोर म्हणजे अपोजिट लेक आहे, ते नंतर दाखवते. आता व्ह्यू बघा लेकचा. मी टेबल वरती उलटी बसली व्ह्यू दाखवण्यासाठी, फक्त किती कष्ट करतात बघा. फक्त
आणि इथं नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन चालू आहे. 1 मिनिट मी याची उलटी बसते. नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन चालू आहे. कुठं जायचं मोहित? थायलंड सोडून सगळीकडे. आता प्लॅन चेंज झाला जरा. प्लॅन चेंज झालाय. कसं आहे ना, एक ट्रिप थोडं सक्सेसफुल झाली की नेक्स्ट प्लॅन बनतोय. ट्रिप मध्ये डझनभर टिश्यूचं बंडल पाहिजे आम्हाला. असे वाले. हा आता का हे तुम्हाला कळलं असेल, नसेल कळलं तर जरा डोकं लावा. हा डोकं लावून कमेंट करा. कमेंट नका करू, कारण हा माझा कॉन्टेंट नव्हता, ह्याने बोललाय. सो हा काय व्हिडिओचे म्हणजे व्लॉग बघणार आहे मला नाही वाटत, कारण हा खूप जास्त बिझी असतो. तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल तर निकिताचा फर्स्ट ब्लॉग बघा. एक्झॅक्टली, जो मोहितचा लग्नाचा व्लॉग आहे. मोहित वेडिंग असं त्याचं थंबनेल आहे. प्लीज बघा यार, खूप कष्ट घेते मी व्लॉग्स बनवायला. आणि तुम्ही राजस्थानला या आणि जगमंदिरला व्हिजिट करा. अस्थेटिक फोटो खूप सारे तुम्ही घेऊन जाणार आहे आणि तुमच्यासोबत फोटोग्राफर असेल तर मग विषयच नाही. फोटोग्राफी नसेल तर कॅश आणा. हा, फोटोग्राफर राहू देत, कॅश आणा. तिथं फोटोग्राफर तुम्ही घेऊ शकता, त्याला कॅश देऊ शकता, पण कॅश नसेल तर काय नाही करू शकत तुम्ही. आता हात दुखायला लागलाय माझा. बाई, हा आहे सज्जनगड आणि इथे मान्सून पॅलेस पण म्हणायचं याला, म्हणजे इथेच आहे आय गेस ते. आणि इथे आम्ही सनसेट बघायला लागलो. बोलायचं का तुला काही? काय बोलू? आणि रस्ता खूप डेंजरस आहे, म्हणजे काय ॲडव्हेंचरच आहे ते पण. खालचा व्ह्यू बघा इथला, खूप उंचावर केलं आहे. ते बऱ्यापैकी पूर्ण सिटी दिसते व्हाईट वाली. बघा इथे किती सनसेट बघायला गर्दी आहे फक्त. उदयपूर का सनसेट क्लास आहे. सगळे सनसेट बघायला आलेत. इकडे पण आहेत. सनसेट बघून आलोय. क्लास आहे, क्लास. एवढं म्हणजे तिकीट आहे, वरतीच आहे. बट मी आता तुम्हाला हे पण म्हणणार की तुम्ही राजस्थानला आला की इथं सज्जनगडला पण या, कारण ते असे पॉईंट्स आहेत की तिथं जायलाच पाहिजेत आपण. आम्ही अजून वेळ पण थांबलो असतो फोटोज काढायला, बट आम्ही जी गाडी केली आहे तो खूप दंगा करतोय. 6 पर्यंतच या, नाहीतर परत चार्जेस वाढवणार असं म्हणतो. म्हणून आम्ही 6 पर्यंत आवरले. 6 पर्यंत म्हणजे 6 नाही, 6 वाजून गेलेत आता. कसं वाटतं सनसेट? चांगलं आहे, यावं लागतं बघायला. महाराष्ट्रातून बघू शकतो, पण इथलं जरा वेगळंच आहे ना. पण इथं सूर्याला महत्व आहे. हा, झालं आता. आता आम्ही जाणार उदयपूर सोडणार. आता आम्ही जाऊ वाटत नाहीये, पण काय करायचं, जावं लागतंय. शेवटी बजेटचा प्रॉब्लेम आहे. अजून 1 दिवस नाही राहू शकत. आणि आता आम्ही जाणार आहे जैसलमेरला थ्रू जोधपूर. त्याची एक वेगळीच कहाणी आहे, ते तुम्हाला संध्याकाळी कळेल काय झालं एक्झॅक्ट, कसं काय आमचं बुकिंग झालेलं आहे. आणि आता आम्ही जाणार आहे जेवायला. बॅग आम्ही इथं ठेवले, चेकआउट केल्यात आमच्या. डिस्कशन चालू आहे की जेवायला जाताना बॅग घेऊन जायचं का बॅग ठेवून जायची. आणि माझा घसा दुखा लागलाय, आवाज पण वेगळा येईल. इथून मधून जायचं. आणि मी फायनली ठरलेलं की बॅग न घेता चाललंय मी. परत इकडे येणार आहे, परत बॅग घेऊन येणार आहे. हे काय होतं असं? तुम्हाला आवाजावरून कळत असेल आम्ही कुठे आहे. हे प्लॅन मध्ये नव्हतं आमच्या, बट एक्सपिरियन्स अनुभव येतात आम्हाला वेगवेगळे. आमच्या हॉटेलचे बुकिंग सगळे झालेले, फक्त उद्यापासून जैसलमेरला जायचं कसं हे आमचं बुकिंग झालं नव्हतं. मग आम्ही असं विचार केला की आता आपण ट्रॅव्हल्स करून जाऊ. आणि ट्रॅव्हल्सचा काहीतरी इश्यू झाला, त्यामुळे ते ट्रॅव्हल्स बंद आहेत आणि आम्हाला काहीच मिळत नव्हतं. ट्रेनचं पण डिरेक्ट ट्रेन पण नव्हती. मग आम्ही उदयपूरची जी गव्हर्नमेंटची बस आहे जसं, तर ती बस आम्ही बुक केली आहे. काय? हां,
आणि ही बस बघा फुल भरली, फुल खूप जास्त भरली. म्हणजे इवन इथं पण बसलेले लोक आमच्या सीटवरती, पण ते फक्त आम्ही सकाळी बुक केलं म्हणून आम्ही त्यांना उठवलं आणि उठत पण नव्हते ते लोक. म्हणजे असं की नाही असं कसं चालेल, रिझर्वेशन केल्यावर कसं करू शकतो, आणि ते ऐकलंच नाही. मग शेवटी आम्ही त्यांना उठवलं आणि आम्ही आता बसलोय. लगेच तर म्हणजे आता कसं दाखवू तुम्हाला, लगेच तर त्यांचं काहीतरी एकच तिथं खाली बसलं हे, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी लोकांनी सामान ठेवलंय. आणि मला वाटतं आपली एक बॅग ठेवली का खाली, का काहीच नाही ठेवलं खाली, खाली ठेवले. अच्छा 2 बॅग आमच्यात बसल्यात. आमच्या 8 जणांच्या 8 बॅग आहेत आणि एक सॅक पण आहे. तर फक्त 2 बॅग आम्ही खाली मेंबर आहेत, हे आमच्या बॅग आहेत. आणि राजस्थान गव्हर्नमेंटच्या बसने प्रवास करायला लागलोय. मागे पण आहेत दोघं, ते तर झोपलेत. आपलं महाराष्ट्र कधी पण चांगलं आहे बाबा, काही पण म्हणा. विमानतळाकडे तुम्ही नजर लावू नका. आम्हाला कोणी आमचं आम्ही कॅब बुक करतो तर कोणी कॅब ऍक्सेप्ट करत नाहीये. आम्ही रिक्षाने फिरलोय सगळं. त्यात पण आम्ही ते असं 6 सीटर मध्ये आम्ही 8 जण बसलोय. आता बसमध्ये बसलोय तर कुणाच्या तर बॉटलचं पाणी पडायला लागले. आमचं पण बॉटल आहे तिथं, पण आमच्या बॉटलमध्ये पाणी नाही येते. कोणाची तर वेगळ्यांचीच बॉटल. बरं आम्ही आता ते उठून करायला लागलोय. ज्याची बॉटल आहे त्याला दिसलं पाहिजेत की नाही. आम्हीच केलंय सगळं. आणि आपल्यात पण एवढी गर्दी असते बसमध्ये, ठीक आहे मला माहिती आहे, पण रात्रीचं पण एवढं ट्रॅव्हल करताना एवढी लोक असतात.